नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, भारतीय जनता पक्षाला मोठा धक्का बसणार. 25 नगरसेवकांचा होणार पराभव. मित्रांनो, नेमकं घडले काय, सविस्तर बातमी आपण जाणून घेणार व्हिडिओच्या माध्यमातून. संपूर्ण व्हिडिओ पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. महापालिका निवडणुकीत भाजपने 51 माजी नगरसेवकांचे तिकीट कापत उमेदवारी नाकारली आहे. त्यामुळे नाराज झालेल्या बऱ्याच माजी नगरसेवकांनी आता भाजप उमेदवारांविरोधात छुपी मोहीम सुरू केली आहे. पक्षाच्या उमेदवाराचे जोरात काम करू नका, सभा बैठकांना गर्दी जमू नका, प्रचारात खूप सक्रिय राहू नका, शक्य असेल तर पडद्यामागून विरोधी उमेदवाराला थेट मदत करा, अशा सूचना या नाराज माजी नगरसेवकांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना दिल्या आहे. यामुळे बऱ्याच प्रभागात भाजपचा प्रचारच बसला असून याचा फटका सुमारे 25 जागावर बसण्याचा धोका निर्माण झाला आहे. भाजपने महापालिकेत मिशन 120चा नारा दिला आहे. शहरातील 151 पैकी 105 जागावर महायुतीकडून नवीन उमेदवार देण्यात आले आहे. युतीकडून बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारांना थेट एबी फॉर्मचे वाटप केले आहे आणि 51 माजी नगरसेवकांच्या नावावर फुली मारण्यात आली. माजी नगरसेवकांची निष्क्रियता आणि जनतेमध्ये त्यांच्याबाबत असलेला रोष यामुळे हे पाऊल उचलण्यात आले. पक्षासाठी इतके वर्षे राबूनही तिकीट नाकारल्यामुळे या 21 पैकी अनेक जण नाराज झाले. पक्ष नेत्यांसमोर काहींनी उघड नाराजी व्यक्त केली तर बहुतांश जणांनी बंडखोरी करण्याचे टाळले. मात्र जवळपास काही माजी नगरसेवकांनी विद्यमान उमेदवाराविरोधात छुपी मोहिमा सुरू केली आहे. त्यांचे समर्थक तसेच प्रभागातील नागरिकांमध्ये संबंधित माजी नगरसेवकावर अन्याय झाला असून नवीन उमेदवाराविरोधात वातावरण निर्मिती करण्यात येत आहे. मुख्यमंत्र्यांच्याच मतदारसंघात असलेल्या दक्षिण पश्चिम नागपुरामधील एका माजी नगरसेवकाने तर एक आपल्याला बोलताना थेट ही बाब बोलून दाखवली आहे. मी माझ्या प्रभागाचा आजवर झाला नाही इतका विकास केला, मात्र बाहेरील प्रभागातील व्यक्तीची उमेदवारी आमच्यावर थोपवण्यात आली आहे. ही बाब नागरिकांनाही खटकत आहेत आणि पश्चिम निश्चितपणे याचा पक्षाला फटका बसेल, अशी संतप्त प्रतिक्रिया संबंधित माजी नगरसेवकांनी बोलून दाखवली. अनेक माजी नगरसेवकांचा असाच सूर असून पक्ष नेत्यांनी शब्द देऊनही उमेदवारी दिलेली नाही. अशा स्थितीत आमची काय क्षमता हे दाखवून देण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे प्रभागाबाहेरील उमेदवारासमोरील आव्हाने निश्चित वाढणार आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये भाजपच्या जवळपास 25 जागा या धोक्यात आहेत, असं देखील चित्र या ठिकाणी समोर येत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं या संदर्भात? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.